छत्रपती शिवाजी महाराज, रायगड, स्वराज्याची राजधानी आणि त्या राजधानीपर्यंत पोचणारं पाणी ते येत होतं एका छोट्याशा गावातून. नाव दापसरे. आणि त्या स्वराज्याच्या मातीला स्पर्श करण्यासाठी आम्ही निघालो. सह्याद्रीच्या कुशीत पानशेत धरणखोऱ्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या दापसरेकडे. आज दापसरे हे पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात येतं. पुण्यापासून साधारण 75 किलोमीटर अंतरावर पानशेत मार्गे हा प्रवास करावा लागतो. शहराचा गोंधळ हळूहळू मागे सरकतो आणि समोर सह्याद्रीची भव्य रांग उलगडत जाते. सकाळी साधारण 8च्या सुमारास आम्ही पुण्याहून निघालो. थंडगार हवा, रिकामे रस्ते आणि मनात उत्सुकता. या मातीने नेमकं काय काय पाहिलं असेल. मधल्या एका ठिकाणी गरमागरम मिसळीचा आस्वाद घेतला, चहाचा घोट घेतला आणि पुन्हा प्रवास सुरू केला. पुढे जाताना पानशेत धरणाचा विशाल जलसाठा नजरेस पडला. त्या पाण्याकडे पाहताना जाणवलं या डोंगर रांगांनी कधीतरी रायगडाची तहान भागवली असेल आणि आजही गावाजवळील हा झाडा त्या इतिहासाचा निशब्द साक्षीदार आहे. जसं जसं आम्ही पुढे सरकत होतो तसतसं रस्ते अरुंद होत गेले. जंगल दाट होत गेलं. झाडांच्या सावल्या रस्त्यावर पसरू लागल्या आणि नागमोडी वळणांनी आम्हाला जणू काही शतकं मागे नेण्याची तयारी केली. गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या त्या ऐतिहासिक झऱ्यापाशी आम्ही थांबलो. शांतपणे वाहणारं स्वच्छ पाणी, त्याचा निळसर हिरवा झगमगाट आणि सभोवतालची नितांत शांतता. शब्दच सुचेनात. त्या क्षणी जाणवलं की हा फक्त झरा नाही तर अनेक कथांचा निशब्द साक्षीदार आहे. त्या झऱ्याकाठी उभं राहिल्यावर काही क्षण आम्ही फक्त ऐकत होतो. पाण्याचा मंद आवाज, झऱ्यातून येणारा वारा आणि वेळ जणू थांबून राहिल्याची जाणीव. तेवढ्यात गावातील एक आजी आमच्याजवळ आल्या. त्यांनी हसत विचारलं, पाणी पिणार का बाळा? आणि पुढच्याच क्षणी त्या म्हणाल्या, आम्ही आजही याच झऱ्याचं पाणी पितो. हे पाणी पिलं की बराच वेळ भूक लागत नाही. त्यांच्या आवाजात अभिमान होता आणि त्या शब्दात श्रद्धा. आणि ते आमराईचं ते मंदिर आहे ना, आम्हीही त्या झऱ्याचं पाणी बाटलीत भरून घेतलं आणि त्या अमृतासारख्या पाण्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. आणि कधी काळी आपल्या राजांनीही हेच पाणी पिलं असेल या भावनेनं फक्त पोटच नाही तर मनही भरून आलं. दापसरे गाव आकारानं छोटं असलं तरी त्याच्या माणसांची मनं अफाट मोठी आहेत. तरुण पिढी शिक्षण आणि नोकरीसाठी शहरांकडे वळलीय, पण गावात राहिलेल्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. त्यांनी आम्हाला गप्पा मारायला बसवलं. चहा पाणी घेणार का अशी विचारपूस केली. नाश्ता करायला आग्रह केला आणि काही क्षणातच आम्हाला आपलंसं केलं. कोणतीही अपेक्षा नाही, कोणताही दिखावा नाही, फक्त साधेपणा. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं दापसरे वरून पाहताना जाणवलं, छोटं गाव असलं तरी इतिहासाची सावली इथे अजूनही दाट आहे. तेवढ्यात एका आजींनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं. जुन्या लाकडी पेट्या, काराने झिजलेल्या भिंती आणि वर्षानुवर्ष जपून ठेवलेल्या वस्तू. प्रत्येक गोष्ट जणू एखादी कथा सांगत होती. त्या घरात बसून गप्पा मारताना शहरात हरवलेला साधेपणा आम्हाला पुन्हा सापडला. त्या शांततेत एक वेगळंच समाधान होतं. संध्याकाळ जवळ येत होती.
आणि आम्ही गावाजवळील देवराईकडे निघालो. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं पवित्र जंगल, जिथे माणूस निसर्गावर अधिकार गाजवत नाही तर त्याच्याशी सुसंवाद साधतो. स्थानिक सांगतात, छत्रपती संभाजी महाराज रायगड राजगडाच्या मार्गावर असताना या देवराईत विश्रांतीसाठी थांबत असत. या कथेला किती ऐतिहासिक आधार आहे हे सांगणं कठीण आहे, पण त्या जागी उभं राहिल्यावर काहीतरी वेगळंच जाणवतं. जणू काळाची पावलं अजूनही त्या मातीवर उमटलेली आहेत. अर्धवट चौथऱ्यावरची जुनी महादेवाची पिंड, झिजलेली मूर्ती आणि सभोवतालचं दाट जंगल. वातावरणात एक रहस्यमय शांतता होती. आवाज फक्त वाऱ्याचा आणि पानांच्या सळसळीचा. इतक्या महत्वाच्या वारशाचं जतन करणं किती गरजेचं आहे आणि अशा वास्तू पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं किती आवश्यक आहे, हा प्रश्न मनात घोळत राहिला. खंत वाटली की इतिहासाची सावली असलेली ही जागा आज इतकी दुर्लक्षित अवस्थेत उभी आहे. आपण काही करू शकतो का? हा विचार मनात येत असतानाच अंधार हळूहळू वाढू लागला. दाट जंगलात जास्त वेळ थांबणं योग्य ठरणार नाही हे जाणवत होतं. रानकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. दूरवरून वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. इच्छा असूनही त्या ठिकाणी साफसफाई करावी, थोडं थांबावं असं वाटत होतं. पण वाढता अंधार आणि जंगलाचं वातावरण पाहता आम्ही तिथून निघण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळ सरू लागली, अंधार दाटू लागला आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पण सह्याद्रीनं जणू निरोप देताना अजून एक क्षण आमच्यासाठी राखून ठेवला होता. त्या गडद अंधारात आम्हाला 2 वन्य प्राणी क्षणभर दिसले. ते नेमके कोणते होते हे समजलं नाही, पण त्या जंगलात त्यांना मुक्तपणे फिरताना पाहून जाणवलं, इथे अजूनही निसर्ग जिवंत आहे आणि स्वच्छ आहे. त्या दिवशी आम्ही फक्त एका गावाला भेट देऊन परतलो नाही. आम्ही इतिहासाचा स्पर्श अनुभवला, निसर्गाचा आदर पाहिला आणि माणुसकीचा खरा अर्थ जाणवला. दापसरे हे फक्त एक नाव नाही, ही एक आठवण आहे. स्वराज्याच्या सावलीत वाढलेली, साधेपणात मोठेपणा जपणारी आणि आजही शांतपणे उभी असलेली एक जिवंत कथा. पुणेकरांनो, अशा आपल्या इतिहासाच्या जिवंत कथा अनुभवण्यासाठी आणि सह्याद्रीत दडलेल्या अशा ठिकाणांची ओळख करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासात आपल्या सोबत राहा.